मस्त अशी वाकडी तिकडी डिझाईन असलेला रंगीबिरंगी तरी देखील दिसायला अगदी सुंदर मार्बल केक। हा केक आपण कढईमध्येच बनवतोय। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। एका मोठ्या कढईमध्ये मी थोडंसं मीठ आणि एक रिंग ठेवली, झाकून याला प्रीहीट करायला ठेवू। इकडे एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी भरून दही घेतली, त्यामध्ये एक वाटी पिठी साखर, पाऊण वाटी तेल, तेलाऐवजी तुम्ही बटर वापरलं तरी चालेल। हे आता आपण संपूर्ण मिक्स करून घेऊ। केक बनवत असताना त्याचं जे बॅटर असतं ते एकच डायरेक्शनमध्ये फेटायचं, म्हणजे केक आपला अगदी फ्लफी तयार होतो। हे छान आपलं फेटून झालं। यामध्ये आता 1.5 वाटी मी मैदा घेते। मैदा एका चाळणीमध्ये टाकून तो चाळून घ्यायचा। असं केल्याने देखील आपला जो केक असतो तो अगदी फ्लफी तयार होतो। केक बनवत असताना छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली तर केक अगदी परफेक्ट जमतो। मैदा चाळून झाल्यानंतर तो छान एकत्र फेटून घेतलं। यामध्ये आता थोडंसं दूध टाकायचं। जवळपास मी इथे 4 ते 5 चमचे दूध घातलं। बॅटर आपल्याला खूप पातळ नाही करायचं, अगदी घट्टसर असं ठेवायचं आहे। इथे दाखवलेल्याप्रमाणेच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। यामध्ये लगेचच एक मोठा चमचा भरून मी इथे बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला। तो देखील ह्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊ। एकाच बॅटरमध्ये आपण 2 फ्लेवरची केक बनवतो, एक व्हॅनिला आणि एक चॉकलेट। त्यामुळे मी एका भांड्यामध्ये थोडंसं बॅटर काढून घेते। तुम्हाला जर चॉकलेट फ्लेवर जास्त हवा असेल तर बॅटर थोडंसं जास्त काढा, पण मी इथे सारख्या प्रमाणामध्ये 2 भांड्यांमध्ये हे बॅटर काढून घेते। एका बॅटरमध्ये मी इथे 3 चमचे कोको पावडर घालते। कोको पावडर आता यामध्ये मिक्स करून घेऊ। कोको पावडर टाकल्यानंतर हे बॅटर घट्टसर होतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये 2 ते 3 चमचे थोडंसं दूध घालू। केक बनवण्यासाठी मला इथे एकूण किती दूध लागलं मी तुम्हाला पुढे सांगेनच। आता छान कोको पावडर ह्या बॅटरमध्ये मिक्स झाली। आता जे आपण दुसरं बॅटर साईडला ठेवलं होतं त्यामध्ये देखील आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। मी इथे 4 ते 5 ड्रॉप व्हॅनिला इसेन्सचे टाकते। बॅटरच्या प्रमाणानुसार तुम्ही व्हॅनिला इसेन्सचे प्रमाण कमी जास्त करू शकतात। इकडे एका कुकरच्या भांड्याला मी तूप लावून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही बटर पेपर वापरला तरी चालेल। 1 चमचा भरून व्हॅनिला फ्लेवरचं बॅटर घातलं। त्यावर लगेचच 1 चमचा आपल्याला दुसरं बॅटर टाकून घ्यायचं आहे। याच पद्धतीने आपण संपूर्ण बॅटर यामध्ये टाकून घेऊ। सुरीच्या साहाय्याने तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही यावर पाडू शकतात। मी इथे फ्लावर डिझाईन करते। तुमच्याकडे जर टूथपिक असेल त्याच्याने देखील ही डिझाईन केली तरी चालेल। केकवर छान डिझाईन तयार झाली। आता याला आपण लगेच बेक करायला ठेवू। कढई देखील छान प्रीहीट करून घेतली 10 मिनटं। यामध्ये केकचं बॅटर ठेवून झाकण ठेवून याला जवळपास 40 ते 45 मिनटं आपल्याला केक मध्यम आचेवर बेक होऊ द्यायचा आहे। केक मी इथे जवळपास 50 मिनटे ठेवला। छान असा फुलून आलेला आहे। यामध्ये आता आपण सुरी टाकून चेक करून पाहू। सुरी अगदी पटकन आतमध्ये जाते आणि पूर्णपणे प्लेन आली म्हणजे केक आपला सगळ्या बाजूने छान बेक झालेला आहे। कढईमधून याला बाजूला काढून पूर्णपणे थंड करून घेतला, जवळपास 20 मिनिटे। लगेचच एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ। केक पूर्ण थंड झाल्यावरच काढायचा, म्हणजे तो अगदी छान निघतो। तुम्ही पाहू शकता अगदी सहज डब्यातनं केक असा बाहेर आलेला आहे। आता आपण याला लगेचच कट करून घेऊ। केक बनवण्यासाठी मला इथे जवळपास अर्धा कप दूध लागलं। बॅटर किती आहे त्यानुसार दुधाचं प्रमाण देखील कमी जास्त होऊ शकतं। 1.5 कप मैद्यासाठी अर्धा कप दूध पुरे होतं। केक कट करतानाच जाणवतंय केक अगदी फ्लफी असा तयार झालेला आहे। केकचा एक तुकडा मी तुम्हाला इथे काढून दाखवते। दिसतानाच तो अगदी रवाळ आणि मऊसूद असा दिसतोय। डिझाईन देखील खूप छान आलेली आहे केकला। मुलांना हा केक तर खूप आवडतो। बनवायला एकदम सोपा आणि चवीला म्हणाल तर छानच लागतो। हा केक तुम्ही चहासोबत देखील एन्जॉय करू शकतात। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।